हायला सुरजा मला तर टेन्शनच आलंय. बिबटे आलाय म्हणतात रातचं मला बरण्यावर जायची. हा ना राव, मला तसंच कळालं. लयच अवघड आहे, शेतीत जायचं का नाही. आता बरं भरायला जावं, आता बिबट्याने खाल्ल्यावर काय करायचं. अरे सुरजा भीती तर मला पण वाटते र, पण आपण शेतकरी इथं आपल्याला शेती सोडून नाही जमणार. आपल्याला बरणे करावंच लागणार आहेत. हा ना राव, माझं तर डोकंच बंद पडलंय. वायरमॅननी मस्त दिवसाची लाईट केली. अरे पण दिवसाला जायला भीती वाटती. आता मला सांग, लिंबुनीच्या बागात म्हण, डाळिंबाच्या बागात म्हण, असा कुठंतरी कोपऱ्यात बसला आणि खाल्लं काय करायचं. अरे सुरजा लाईट दिवसा असू किंवा रात्री असू, बारकाया पोरांना बिबट्याचा दिवसा पण खाईन र. पण ह्याच्या वेळी ना ठोस काहीतरी निर्णय घेतला पाहिजे असं मला वाटतं र. आणि नुसतं निर्णय घेऊन काय होत नाही रे, त्याच्या वेळी ना काहीतरी अंमलबजावणी पण झाली पाहिजे. अंमलबजावणी होईल ना, ज्या टायमाला 2-3 शेतकरी चांगले जात्यान ना, तेव्हा अंमलबजावणी होईल. अरे सुरजा इथून मग शेतकऱ्यांना निसर्गाचं टेन्शन आणि आता आलं बिबट्याचं टेन्शन. अरे माणसाने टेन्शन घ्यायचं तर घ्यायचं कशाचं घ्यायचं. सुरजा शेतकऱ्याचं जीवन ना म्हणजे कवडी मोलात झालंय. कुणी येतंय आणि लाथोळून जातंय. अवघड आहे. बरं जाऊ दे, बरं नाही तर करावंच लागन. येतो सूरज बरं ना. हा ना, तेवढं आहे. चालतंय, जा.